Okay, the next technology, which is again acceptable by worldwide, that is ITU, is nothing but the UMTS. UMTS full form is Universal Mobile Telecommunication System. Okay, so universal मध्येच पूर्ण येत आहे की it is universally acceptable and it is actually designed just to provide uh, हाय स्पीड ऑफ डेटा कम्युनिकेशन और स्पीच फॉर दी GSM नेटवर्क. ठीक आहे, TDMA GSM नेटवर्क होता, TDMA बेस्ट GSM नेटवर्क, त्याच्यासाठी ही सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली होती. इनिशियली UMTS जे होतं त्याला आपण UTRAने नोन होतं. UTRA म्हणजे काय की युनिव्हर्सल टेरेस्टेरियल रेडिओ ॲसेस. हा जो होता हा डिझाईन केलेला होता, हा पर्टिक्युलर हाय कपॅसिटी पाथ जो आहे म्हणजे हाय स्पीड ऑफ डेटा ट्रान्समिशन आणि हाय कपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी GSM साठी यूज केला होता. तो पर्टिक्युलर काय व्हायचं की त्या टेरेस्टेरियल रेडिओ म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर एरियाचा वेगळ्या वेगळ्या डिफाईन केलेला स्टँडर्ड होता. म्हणजे जो काही डेटा रेट असेल किंवा स्पेक्ट्रम असेल तो पर्टिक्युलर एरियासाठी वेगळा वेगळा असायचा. बट नंतर मग काय केले की नंबर ऑफ ज्या काही टेक्नॉलॉजीज आहे लाईक GSM, WCDMA, CDMA 2000, they are combined together and merged into a single standard. That single standard is nothing but UMTS, and now which is globally acceptable. Okay, so now it is UTRA is converted into UMTS. हा महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा, that initially UMTS was UTRA and it is converted into UMTS when the all the GSM and WCDMA agree to merge into single WCDMA technology. And UMTS is a WCDMA technology, वाइड बँड CDMA टेक्नॉलॉजी आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि इट इज ऑल्सो नाव कॉल्ड ॲज UMTS. सो हा मेजर पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. देन इट यूज टू प्रोव्हाइड वाईड एरिया मोबाईल सेल्युलर कव्हरेज. वाईड एरिया म्हणजे काय की इनिशियली जो काही नेटवर्क होता त्या नेटवर्कची आता काय केली लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी यूज केलेला आहे. इन्क्लुडिंग टू दॅट इट इज डिझाईन फॉर ऑलवेज ऑन, मीन्स पॅकेट बेस वायरलेस सर्व्हिस. आता पॅकेट बेस वायरलेस सर्व्हिस म्हणजे काय की तुम्ही कम्प्युटर यूज करताय, ठीक आहे, तुमच्याकडे कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, अजून काय सांगता येईल की अजून एखादं टेलिफोनिक डिव्हाइस आहे किंवा एखादं इतर एंटरटेनमेंट डिव्हाइस आहे म्हणजे TV वगैरे एक्सेट्रा काही पण असेल. सो आताच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला तर कोणत्याही इंटरनेट कशावर पण तुम्ही यूज करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मोबाईलमध्ये काय केलंय सध्या की आता जे आले बघा Amazon प्राईम आलंय किंवा असं सांगता येईल की हो आपलं हे ज्या चॅनल्स मी त्यांचे ॲप्स डिझाईन केलेले, हॉटस्टार आहे, वूट आहे, कलर आहे, हे जे आहेत हे तुम्ही काय करू शकता की समजा तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन घेतलेलं असेल म्हणजे ती जी सर्व्हिस ॲक्सेप्ट केलेली असेल ती तुम्ही तुमच्या टीव्हीवर पण टेथर करून बघू शकता. म्हणजेच काय झालेलं आहे की एनी डिव्हाइस और यू कॅन शेअर दी सेम नेटवर्क टू एनी टाइम और एनीवेअर. ठीक आहे, कुठल्याही ठिकाणी गेले तरी तुम्ही ती सर्व्हिस काय करू शकता ॲसेस करू शकता. ओके, अँड विच इज द बेसिक फीचर ऑफ दिस UMTS. हा मेन पॉईंट. देन आफ्टर दॅट इट इन्क्रीज द डेटा रेट. प्रिव्हियसली डेटा रेट वॉज 2 Mbps. इट समहाउ increased to 2.048 Mbps speed. Okay, so also it allows high quality data and multimedia streaming audio. Okay, including to that it also provides the mobile video conferencing, then virtual home entertainment, then mobile commerce, and all broadcasting type of services are provided with the help of this UMTS standard. So features काय आहे? पहिला feature आहे की it is actually works with TDD and FDD, means time division duplexing method and frequency division duplexing method, जे फर्स्ट लेक्चरला मी ऑलरेडी सांगितलेलं होतं फर्स्ट युनिटच्या वेळेस. Then it is compatible with GSM, that means previous network, that is GSM and IS-95, including to that it also compatible with DCS 1900. Then data rate for UMTS is 2.048 Mbps. Then the forward channel bandwidth is 5 megahertz. Also it provides secure data transmission. Security is the main factor, जे GSM मध्ये पण तुम्ही बघितली होती ना, IS-95 मध्ये पण बघितली होती, तीच पुढे कंटिन्यू केलेली आहे. Also provides better spectral efficiency. ठीक आहे, सो यू कॅन ऑब्झर्व द बेसिक आर्किटेक्चर ऑफ UMTS ओव्हर हिअर. सो याच्यामध्ये काय दिसते बघा, काही जे नेटवर्क्स आहे ते सेमच आहे. म्हणजे जर अजून केला तर हा मोबाईल इक्विपमेंट जो तुम्हाला GSM मध्ये ऑब्झर्व करायला मिळायचा सेम मोबाईल इक्विपमेंट इथे पण आहे.
MSC नेटवर्क आहे तुमचं. चेंज कोणता झालेला आहे, जिथे तुमचं BSS होता तिथे काय आलंय UMTS RAN नेटवर्क. ठीक आहे. सो आता हे काय आहेत UMTS RAN नेटवर्क म्हणजेच काय की UTRAचं व्हर्जन असं अजूम करू. दॅट इज टेरेस्ट्रियल रेडिओ ॲसेस नेटवर्क. Radio Access Network, UMTS, that is Universal Mobile Telecommunication System with Terrestrial Radio Access Network. Then एक कोर नेटवर्क आ रहा है, त्यालाच आपण CN अज्यूम करू, CN. देन युजर इक्विपमेंट. ठीक आहे. सो फर्स्ट ब्लॉक इज ऑफ युजर इक्विपमेंट. युजर इक्विपमेंटमध्ये काय येते, कन्सिस्ट ऑफ user SIM card and mobile equipment. ठीक आहे. इट इज कन्सिस्ट ऑफ युजर सिम कार्ड अँड द मोबाईल इक्विपमेंट. सिम कार्ड म्हणजे जसं आपलं GSMचं सिम कार्ड असतं तसंच हे सिम कार्ड आहे. ठीक आहे. अँड इट इज ॲक्च्युली असाइन टू सिंगल युजर. प्रत्येकाचं सेपरेट सिम कार्ड असणार आहे बाय डिफॉल्ट नॅचरली. ठीक आहे. ऑल्सो इट हॅज consist of one microprocessor which is responsible for the एनहान्स प्रोग्राम एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट. ठीक आहे. तो मायक्रोप्रोसेसर आपण प्रत्येक मोबाईलमध्ये जेव्हा फीचर्स बघतो त्याच्यामध्ये एक मायक्रोप्रोसेसर पण प्रोव्हाइड केलेला आहे. सो दॅट इट कॅन बी युजेबल ॲट UMTS एन्व्हायरमेंट. इट कॅन बी युजेबल ॲट IMT 2000 एन्व्हायरमेंट. ठीक आहे. देन whatever the data or the signal is transmitted to UMTS RAN network which consists of node B and the RNC. जसं आपल्या GSM मध्ये काय राहायचा, हा बेस स्टेशन सबसिस्टीम होता म्हणजे BSS होता. BSS मध्ये इथे काय राहायचं तुमचा BTS असायचा, बेस ट्रान्झिव्हर स्टेशन, आणि इकडे काय राहायचा BSC राहायचा. सो BSC काय करायचा, नंबर ऑफ नेटवर्कला कनेक्टेड राहायचा BTSला. सो सेम वे इथे काय दिसते RNC and the node B. So you can consider that the BTS is nothing but, or sorry, node B is equivalent to BTS. म्हणजेच काय ना रे, सिम्पली की नोड बी परफॉर्म्स सिग्नलिंग इन्फॉर्मेशन और एन्कोडिंग इन्फॉर्मेशन. BTS मध्ये जे काही कोडिंग व्हायचे किंवा एन्क्रिप्शन व्हायचे किंवा डेटा व्हेरिफिकेशन व्हायचे, ऑल दिस ऑपरेशन्स आर परफॉर्म विथ दी नोड बी. सो नोड बी ॲक्च्युअली इट इज अ controls the several antennas which are located in the cell site. ठीक आहे. म्हणजे हा सिम्पली टॉवर आहे तुमचा. जसा GSM मध्ये तुम्ही BTS ला टॉवर म्हणून ॲझ्युम करता, टॉवर कडनं जे काही त्याला एक ट्रान्झिव्हर असायचा, तो ट्रान्झिव्हर काय करायचा, डेटा ट्रान्समिशन अँड रिसेप्शन विथ द एन्क्रिप्शन परफॉर्म. So same operation is performed here. Then RNC is nothing but radio network controller. Again it's similar like a BSC. ठीक आहे. BSC सारखंच तो ऑपरेशन परफॉर्म करतो. म्हणजे काय, वन ऑर मोर नोड्स आर कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ रेडिओ नेटवर्क कंट्रोलर अँड द इंटरफेस. जसा इथे तुमचा इंटरफेस सॉरी UM इंटरफेस असायचा. ठीक आहे. बिटवीन युअर मोबाईल स्टेशन टू बेस स्टेशन सब सिस्टीम. तिथे GSM मध्ये तिथे काय राहायचं, UM इंटरफेस असायचा. आता इथे काय आलेलं आहे, UU इंटरफेस विच इज अगेन कनेक्ट फॉर द कनेक्टिव्हिटी पर्पज. सो रेडिओ सिग्नल्स ट्रान्समिशनसाठी बिटवीन युअर मोबाईल स्टेशन टू बेस स्टेशन, और हियर द UU इंटरफेस इज यूज फॉर द कम्युनिकेशन बिटवीन युजर इक्विपमेंट टू UMTS RN. सो त्याच्यासाठी यूज केला जातो. बिटवीन BTS आणि BSC तिथे काय असायचं, तुमचा ABS इंटरफेस असायचा. ABS इंटरफेस इथे काय दिसतोय, LUB इंटरफेस दिसतोय. ठीक आहे. सो असे वेगवेगळे इंटरफेसचं काम सेमच आहे, सेम ॲज दॅट ऑफ ABS और A इंटरफेस और UM इंटरफेस. सो सेम आहे. ते काय करतं की कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड्स करतात. देन RNCचं फंक्शन सेम आहे, सेम ॲज दॅट ऑफ BSC. BSC काय करायचा, स्विचिंग ऑपरेशन परफॉर्म करायचा. बेस स्टेशन कंट्रोलर, द स्विचिंग बिटवीन डिफरंट टाइप्स ऑफ नोड्स. इथे कसं डिफरंट BTS मध्ये जे काही स्विचिंग ऑपरेशन्स होतं, इन्क्लुडिंग टू दॅट इट इज यूज टू ट्रान्समिट दी और डेटा फ्रॉम whatever the encrypted data coming from BTS is transmitted over the corresponding network. सो याच्यामध्ये तो काय करायचा, कंटिन्युअसली ऑब्झर्व करायचा दॅट द सिग्नल or the free channel is available or not, the network connectivity is possible or not. That means call admission, call congestion, traffic congestion, encryption, decryption, power control, handovers, all type of operations are performed in RNC also. सो जे BSCचे फंक्शन होते, सेम ऑपरेशन्स परफॉर्म होता विथ RNC. कोणते कोणते ऑपरेशन सांगितले, हँडओव्हर, ऑल टाईप ऑफ मॅनेजमेंट, ऑल टाईप ऑफ स्विचिंग ऑपरेशन्स,
all type of call admission, all type of congestion management operations or encryption and decryption. All these operations are performed with the RNC. सो कॉल ॲडमिशन कंट्रोल म्हणजे काय की इट कॅल्क्युलेट्स दी ट्रॅफिक इंटेन्सिटी. ठीक आहे, ट्रॅफिक इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करणार आणि मग डिसाईड करणार की कॉल ॲक्सेप्ट करायचा की नाही करायचा, म्हणजे तो फॉरवर्ड करायचा की नाही. कधी कधी तुम्हाला कॉल फॉरवर्डिंगची ट्यून ऐकायला येते. सो विच इज नथिंग बट दी प्रोसेस ऑफ कॉल ॲडमिशन. कंजेशन म्हणजे काय, अगेन इट चेक्स फॉर दी क्वालिटी ऑफ सर्व्हिस. म्हणजे खूप जर एक्सेस ट्रॅफिक असेल, फ्री चॅनल नसेल, तर तुमचा डेटा जरी तुम्ही ट्राय केला सेंड करण्याचा, इन दॅट केस इट सीम्स लाईक अ गार्बेज डेटा और नॉइझी सिग्नल. सो हा डेटा कधी कधी काय होतं, सेंड होत नाही पूर्णपणे आणि एरर सिग्नल जनरेट होतं रिसिव्हिंग एंडला. सो ते अवॉइड करण्यासाठी हा काय करतो, चेक करत असतो कंटिन्युअसली द क्वालिटी ऑफ युअर सिग्नल. देन स्विचिंग ऑपरेशन्स परफॉर्म होतात. स्विचिंग ऑपरेशन्स मीन्स काय की नंबर ऑफ नेटवर्क्स जे आहेत ते कनेक्ट केले जातात आणि त्यांचं ऑपरेशन कंट्रोल केलं जाते की कोणत्या वेळेस कुठला नेटवर्क कनेक्ट करायचा, म्हणजे कुठल्या बेस स्टेशनला किंवा कुठल्या नोडला कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करायची आहे. सो ऑल दीज ऑपरेशन्स आर परफॉर्म. देन पॉवर कंट्रोल. पॉवर कंट्रोल म्हणजे काय की मी सांगितलं होतं, जेवढा डिस्टन्स असेल किंवा फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली की नॅचरली पॉवर इन्क्रीज होते. पण आता टॉवरची हाईट रिड्यूस केलेली आहे, सो त्याचा ओव्हरऑल पॉवर रिक्वायरमेंट पण काय झाली, रिड्यूस झाली. म्हणजे का, तर त्याचा नेटवर्क आपण काय केलं, डिव्हाइड केलेला आहे इन टर्म्स ऑफ शॉर्ट सेल, मायक्रो सेल, पिको सेल, नॅनो सेल यामध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. त्यामुळे त्याची टॉवरची हाईट पण काय झाली, रिड्यूस झाली. त्याचा कव्हरिंग एरिया पण काय झाला, कमी झाला. सो तेवढ्या एरियासाठी त्याला किती रिक्वायर आहे पॉवर, किंवा एखादा कॉल कनेक्ट करायचा असेल तर तिथे किती पॉवर रिक्वायरमेंट आहे. ऑल दिस ऑपरेशन्स आर ऑब्झर्व्ड बाय दी RNC और मॉनिटर बाय दी RNC. ऑल्सो इट परफॉर्म्स हँडओव्हर्स. हँडओव्हरचा तर तुम्हाला माहितीच आहे. वेन यू आर मुव्हिंग फ्रॉम वन सेल टू अनदर सेल, in that case the handoff mechanism is necessary just to for the reconnectivity or the without any interruption your network should remain intact to that cell. So handover is very much important. So such a all type of management RNC, that is radio network controller. नेक्स्ट तुम्हाला काय दिसतंय बघा, इथे कोर नेटवर्क दिसतंय. कोर नेटवर्कमध्ये जे आहेत दोन टाईप्सचे आहेत. एक आहे सर्किट स्विच आणि एक आहे पॅकेट स्विच. CS फॉर सर्किट स्विच, PS फॉर पॅकेट स्विच. आता सर्किट स्विच डोमेन म्हणजे काय, जे तुम्हाला MSCच्या जसं GSM मध्ये MSC कशाला कशाला कनेक्ट होता, HLR, VLR, देन AUC, त्यानंतर अजून काय होता, EIR होता. ठीक आहे, इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर. सो असे हे हा MSC काय केलेला असायचा, कनेक्ट केलेला असायचा. ठीक आहे, सो सेम इथे काय दिसतंय तुम्हाला की इथे इंटरनली सुद्धा जे सर्किट स्विचमध्ये हा त्याच्या डिव्हाइसशी रिलेटेड जे आहेत, डिव्हाइसशी रिलेटेड नेटवर्कशी कनेक्टेड असतो, रजिस्टरशी कनेक्टेड असतो. म्हणजे याच्यामध्ये काय असतो, HLR मध्ये की तुमचा IMSI नंबर वगैरे एक्सेट्रा जो काय आयडेंटिफिकेशन नंबर आहे तो सेव्ह असायचा. VLR मध्ये टेम्पररी लोकेशन सेव्ह असायचं. ऑथेंटिकेशन मध्ये एन्क्रिप्शन की जनरेट व्हायची. EIR मध्ये IMEI नंबर असायचा. सो ऑल दिस डेटा इज परफॉर्म्ड विथ दिस सेम. सो याच्यामध्ये सर्किट स्विच म्हणजे काय की HLR VLRचं जे काही कम्युनिकेशन किंवा ऑपरेशन परफॉर्म व्हायचं ते ऑपरेशन इथे परफॉर्म होतंय विथ द सर्किट स्विच नेटवर्क. आता पॅकेट स्विच म्हणजे काय की जेव्हा तुम्ही पार्ट ऑफ GPRS, ठीक आहे, GPRSचं जे कनेक्शन आहे दॅट कनेक्शन इज रिलेटेड टू युअर पॅकेट स्विच नेटवर्क. सो इन बोथ CSD अँड PSD म्हणजे पॅकेट स्विच डोमेन अँड सर्किट स्विच डोमेन, they are used to need the database present in your HLR, present in VLR, present in AUC and EIR. म्हणजे हे तो काय करतोय, कंटिन्युअसली इथला जो डेटा सेव्ह केलेला आहे दोघं पण काय करताय, यूज करताय. सो दॅट टू व्हेरीफाय द युजर, फॉर टू प्रोव्हाइड द इंटरनेट कनेक्टिव्हिटी, टू प्रोव्हाइड द कॉल कनेक्टिव्हिटी लाईकवाईज. ठीक आहे, सो हे ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. सो PSD इज ॲक्च्युअली पार्ट ऑफ GPRS अँड CSD इज अ पार्ट ऑफ GSM आर्किटेक्चर which consists of MSC, HLR, VLR, EIR and AUC etc. इन शॉर्ट असं लक्षात ठेवायचं. देन तुम्हाला पुढे जे इंटरफेस मी सांगितले ते इंटरफेस सेम वर्क करतात, जे ज्या पद्धतीने GSM मध्ये वर्क करायचे, फक्त लेबलिंग चेंज झालेलं आहे. सो दिस इज नथिंग बट दी UMTS आर्किटेक्चर. सो बेसिकली
व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन GSM अँड UMTS? कारण का दिसतंय बघा, आर्किटेक्चर तर समवट सिमिलर आहे, समवट सिमिलर आहे, जसं आपण GSM मध्ये बघितलं होतं. मग काय डिफरन्स आहे? तर डिफरन्स, मेजर डिफरन्स जे आहेत GSM आणि UMTS मध्ये, किंवा कंपॅरिझन करूया आपण. सो कंपॅरिझन वाईज गेलं तर GSM इज ॲक्च्युली 2G टेक्नॉलॉजी, UMTS इज ॲक्च्युली 3G टेक्नॉलॉजी. ठीक आहे. देन डेटा रेट जो होता इकडे होता तो खूप कमी होता, कारण 2G आहे, सो 14.4 kbps इतकाच होता. तो आता झालाय 2 Mbps मध्ये. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. देन इथे होता TDMA टेक्नॉलॉजी, आणि मी सांगितलं UMTS यूज युअर WCDMA टेक्नॉलॉजी. WCDMA. देन स्विचिंग मेथड, इथे काय होतं, सर्किट स्विचिंग होतं. कारण का, तिथे मी सांगितलं की इट कनेक्टेड विथ युअर HLR, VLR, EIR, AUC. इथे काय होतं, तर बोथ ॲक्च्युली परफॉर्म बोथ, पण बेसिकली इट वर्क्स ऑन पॅकेट स्विचिंग मेथड. ठीक आहे. देन कॅरियर फ्रिक्वेन्सी जी आहे इथे दिलेली 5 मेगाहर्ट्ज मध्ये, आणि इकडे फक्त 200 किलोहर्ट्ज मध्ये. ठीक आहे, ही कॅरियर फ्रिक्वेन्सी आहे. देन स्पेक्ट्रम तर मी ऑलरेडी सांगितलं, 9600 आणि 1800 मेगाहर्ट्ज असे वेगळ्या त्यांनी रेंज यूज केलेल्या आहेत. ठीक आहे. सो इथे किती आहे, इट इज अराउंड 2.1 समथिंग गिगाहर्ट्ज मध्ये जाते. ठीक आहे. देन व्हॉइस कॉल अँड SMS कॅन बी पॉसिबल विथ GSM, and all type of video calls, video conferencing, entertainment, or any type of data transmission, internet connectivity, all these features are available in UMTS. ठीक है. So this is the basic comparison between GSM and UMTS. समजला? काही डाऊट? हो मॅम. काय डाऊट आहे? मॅम, ठीक आहे. ती बोलो. UMTS कॅरियर फ्रिक्वेन्सी. आवाज नाही येते बाळा, काय म्हणते? मॅम, UMTS ची आहे ना कॅरियर फ्रिक्वेन्सी. कॅरियर फ्रिक्वेन्सी 5 मेगाहर्ट्ज. ओके, अजून?